नाही, मला नाही वाटत की फडणवीसांनी पराभव मान्य केला. मला असं वाटतं की फडणवीस एका अर्थाने प्रेशर टॅक्टिक्स करत आहेत. हे त्यांचं दबावतंत्राचं राजकारण चालू आहे. फडणवीसांना हे पक्कं माहीत आहे की राज्यात त्यांच्याबद्दल एक कमालीची नकारात्मक छबी तयार झालेली आहे. ज्या नकारात्मकतेचा तोटा भाजपला सहन करावा लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ती कारवाई होऊ शकते. त्याआधीच ही बातमी बाहेर काढून की बाबा मीच राजीनामा द्यायला तयार आहे असं म्हणत आपल्या समर्थकांपर्यंत एक संदेश पोचवणे आणि समर्थकांकडून एक दबाव केंद्रीय नेतृत्वावर तयार करण्याचा प्रयत्न करणे, जेणेकरून केंद्राला हे चित्र दिसावं की महाराष्ट्राचा भाजपचा चेहरा हा देवेंद्रजीच आहे असं दाखवण्याचा तो प्रयत्न आहे. याच्या पलीकडे काही नाही. परंतु देवेंद्रजींची गच्छंती अटळ आहे हे देवेंद्रजींच्याही लक्षात आलेले आहे. पक्ष फोडायचा या सगळ्या पक्षफुटीचा या सगळ्या राजकारणाचा फटका बसला भाजपला महाराष्ट्रात असं वाटतं? प्रश्नच नाही. अहो, याला हा भ्रष्टाचारी, तो भ्रष्टाचारी, याने इतका घोटाळा, त्याने तितका घोटाळा असं करून किरीट सोमय्या यांनी जे रोज शंखनाद केलेला आहे, रोज जे भोंगा लावलेला आहे, या सगळ्यांमध्ये ज्यांच्यावर आरोप केले त्यांचाच प्रचार करायची वेळ आली. म्हणजे तुम्ही एका अर्थाने राज्य स्वच्छ करायला निघालात, पण राज्यातला सगळा कचरा ठेवला कुठे? तर भाजपने स्वतःकडे ठेवून घेतला. म्हणजे भाजपने स्वतःची डस्टबिन तयार करून घेतली. त्यामुळे अशी डस्टबिन कोण स्वीकारेल बरं? नक्कीच फोडाफोडीच्या राजकारणाचा भाजपला फार मोठा फटका या काळात बसलेला आहे. काल ट्विट पण केलं होतं की फडणवीसांनी हा निर्णय घेतल्यानंतर फक्त कांबोज बोलतायत, फडणवीसांचे इतर लोक बोलत नाहीयेत. हा रोष नेमका कुणावरती होता? नाही, बघा, फडणवीसांनी असं म्हणजे फडणवीसांचं दबावतंत्राचं राजकारण होतं. फडणवीसांना वाटलं की आपल्या मलिदा गँगमध्ये अनेक लोक आहेत ज्यांनी त्यांच्या जीवावर मलिदा लाटलेला आहे. प्रसाद लाड असतील किंवा दरेकर असतील किंवा शेलार असतील, अशा अनेक लोकांना त्यांनी मोठं केलेलं आहे. त्यामुळे हे सगळे लोक त्यांच्या समर्थनार्थ उभे राहतील असं त्यांना वाटलं होतं. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे किंवा ही बाकीचे जे मोठी माणसं आहेत यांनी संपवलेलंच आहे देवेंद्रजींनी. पण यांना संपवून ज्यांना त्यांनी मोठं केलं होतं त्यातला कुणीही देवेंद्रजींच्या समर्थनात बोलताना दिसत नाहीये. सगळे गायब आहेत. म्हणजे भाजपच्या गेला बाजार आक्रस्ताळ्या बायकासुद्धा काही बोलत नाही आहेत. म्हणजे देवेंद्रजींच्या जीवावर ज्यांनी अनेक लाभाची पदं कमवली, काहींनी तर 15-15, 20-20 कोटीचे बंगले आणि डुप्लेक्स फ्लॅट त्या मुंबईमध्ये कमावले, म्हणजे काही योग्यता नसतानाही, तर असेही लोक काही त्यांच्या समर्थनात बोलताना दिसत नाहीत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.